गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. 18 तास त्याच्यात चाललेत. 3 तास सकाळी ध्यान, 3 तास पूजन, 3 तास जप, 3 तास कथा, 3 तास भजन आणि 3 तास कथानुवाद. 18 तास. बाकी 4 तास झोपे करता, 1 तास आपल्या दैनंदिन क्रमा करता, 1 तास भिक्षे करता. हा म्हणता काळ निघून गेला आणि आत्मदेव ब्राह्मणाला भगवत स्वरूपता प्राप्त झाली. इकडे आत्मदेव ब्राह्मण जेव्हा घरातून निघून गेला, आता तर या धुंदुककारीला मोकळं रान मिळालं. वडिलांचा देह पडला हे कळालं. एके दिवशी या धुंदुककारीनं आपल्या आईला मारलाय. भीती दाखवली, जर सांगितलं नाही कुठे संपत्ती आहे तर लातांनी तुडवीन. घाबरली. मुलाच्या या त्रासानं, या उपद्रवानं दुःखित झालेल्या तिनं त्या रात्री विहिरीत उडी टाकली आणि आत्महत्या केली. आत्महत्या करणं हे सर्वात मोठं पाप आहे. आत्महत्या करणाऱ्याचा कधीही उद्धार होत नाही, भागवतानं सुद्धा नाही. नाही होत उद्धार. गोकर्ण तर तिथून निघून गेले होते. घडलेल्या घटनांचं ना सुख झालं ना दुःख. निर्विकार होते, ना त्यांचा कोणी आप्तस्वकीय होता, ना मित्र ना शत्रू. इकडे मात्र धुंदुककारी अनिर्बंध झाला. आतापर्यंत त्या वेश्यांकडे जात होता, आता त्या पाचींना आपल्या घरी आणलं. त्यांना लागेल ते मिळवण्याकरता वाटेल ते करायला लागला. क्रूर कर्म करायला लागला. आता या कुलटाच आहेत, बहुभर्तृका आहेत. वेश्याच त्या, व्यभिचार वृत्तीच त्यांची. अनेकांकडनं अनेक गोष्टी मिळवणं हाच त्यांचा धंदा. एके दिवशी यांनी खूप मागणी केली, आम्हाला दागिने पाहिजेत. हा राजाच्या राजकोषात गेला, तिथं राजवाड्यात चोरी केली आणि घेऊन आला. या विचार करायला लागल्या, असं हा नेहमी करायला लागला. आज राजाच्या राजवाड्यात यांनी चोरी केली, आणलं सगळं, पण राजा आहे तो शोध लावल्याशिवाय राहणार नाही. आणि जर सुगावा लागला तर हा तर सापडेल, हातची संपत्तीही जाईल आणि आपणही याच्याबरोबर तुरुंगात जाऊ. बरं, त्या काळी चोरीचा दंड होता मृत्यूदंड, म्हणजे त्याच्याबरोबर आपल्यालाही मरणच मिळणार आहे. मग चोरी करण्याच्या पापाचा दंड म्हणून याला मरणच आहे ना. मग राजानं याला मारलं काय ना आपण मारलं काय, काय हरकत आहे. या 5 इंद्रिय वृत्ती आहेत, भोग वृत्ती आहेत. या 5ही जणींनी ठरवलंय की हा नेहमीच चोरी करतोय, केव्हा ना केव्हा राजा याला पकडेल. मग यालाच आपण मारू का नाही, म्हणून त्याच्याकडूनच खड्डा खणून घेतला. कशाला? अहो, तुम्ही आणता हे लपवून ठेवलं पाहिजे म्हणून करता. अत्यंत कुटील होत्या, बुद्धिमान होत्या. ठरवलंय. एके दिवशी मदांध झालेल्या याला झोपलेला असताना बांधलाय. नुसतं बांधलं नाही, या सगळ्या जणींना मिळून तो उचलता येईना म्हणून याच्या गळ्यामध्ये दोरखंड टाकलाय, पाश घातलाय. गळफास देण्याचा, याला मारण्याचा प्रयत्न करताय. दोघींनी 2 पाय, दोघींनी 2 हात आणि एकीनं गळा दाबायला सुरुवात केली. मरत नाही.
तसाच ओढत ओढत आणलाय, त्या खड्ड्यामध्ये टाकलाय. प्रयत्न करतायत त्याला मारण्याचा, हा लवकर मरत नाही. अर्धमेला झालेला, याचा प्राण जात नाही. हे पाहून काय करावं विचार केला. आणि चुलीमध्ये जळणारे, जळत चुलीमध्ये असणारे जे लाल निखारे आहेत, तप्तांगार समूहांश्च तन्मुखे हि विचिक्षिपू, ते जळते निखारे त्याच्या तोंडावर आणून ओतलेत. आगीच्या ज्वाळाने तो भाजला गेला, तडफडून तडफडून गेलाय. अतिपापी असणाऱ्याची गती यापेक्षा दुसरी काय होणार. पण स्वतःच्या केलेल्या कुकर्मामुळं हा धुंदुककारी प्रेत योनीला गेला. स्त्रिया या बहुतेकतः स्वभावतः धाडसी आहेत. त्यांनी याला खड्ड्यात पुरून टाकलं. काही झालंच नव्हतं. अशा पद्धतीने 4-5 दिवस राहिल्या. लोकांनी विचारलं, धुंदुकारी कुठे दिसत नाही. लोक म्हणजे त्याचे जे मित्र होते ते. चांगली माणसं कशाला याला विचारायला यायची. यांनी सांगितलं ते पैसे मिळवण्याकरता कुठेतरी गेलेत, येतील लवकरच. 1-2 वर्ष लागतील त्यांना यायला. 5-7 दिवसांनी यांनी सगळं जे होतं ते गुंडाळलं, गाड्या भरल्या, निघाल्या. तुम्ही कुठे? त्यांनी बोलवलंय तिकडं. त्या परदेशी चाललोत, गेल्या निघून. धुंदुकारीची दुर्गती झाली. आपल्या कुकर्मामुळे तो प्रेत योनीला गेला. वायुरूप शरीर आहे, वावटळीच्या रूपात भटकतो आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस, तहान यानं व्याकुळ झालाय, भूक लागते. पण कधी हातून सत्कर्म झालंच नाही तर अन्नोदक मिळणार कुठून. आश्रय मिळेना. त्याच भूमीभोवती, त्याच घराभोवती घुटमळतो आहे. आसक्ती माणसाला त्या घरादाराची, त्या परिवाराची, त्या बंधनात अडकवल्याशिवाय राहत नाही. गोकर्णाच्या कानावर हळूहळू हा समाचार गेला. या धुंदुकारीला कोणीच नाही. आपण त्याचे बंधू आहोत म्हणून त्या ठिकाणी गया क्षेत्राला जाऊन पिंडदान केलंय. गया श्राद्ध केलं. फिरत फिरत तीर्थयात्रा करीत ज्या तीर्थावर जात असे त्या तीर्थावर आई वडिलांकरता आणि या धुंदुकारी करता तो श्राद्ध करतोय. फिरत फिरत गोकर्ण पुन्हा आपल्या जन्मभूमीला आले. रात्रीच्या वेळी अंगणात बसले. अंगणात आता झोपणार त्याच वेळेस हा धुंदुकारी जो प्रेतरूप धारण करून होता त्यानं भयानक रूप धारण केलंय. घाबरवण्याचा प्रयत्न करतोय गोकर्णाला. कधी बोकडाचं, कधी हत्तीचं, कधी रेडा होतोय, कधी देवरूप धारण करतोय, कधी अग्निरूप धारण करतोय. वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या अवस्थात हा प्रकट होतोय. हे पाहिलं. गोकर्णाच्या लक्षात आलं आपल्या स्वतःच्या कर्मानं दुर्गतीला प्राप्त झालेला हा कोणीतरी जीव आहे. हातात पाणी घेतलं, भगवान सूर्यनारायणाचं स्मरण केलं आणि त्याच्या अंगावर शिंपडलाय. विचारलं अगोदर, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी उगाच मला घाबरवण्याचा का प्रयत्न करतोय? मी घाबरणार नाही तुला. प्रेत आहेस का पिशाच आहेस? कोण आहेस तू? ते प्रेत बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्याला बोलता येईना अतिपापानं, म्हणून आपलं पुण्य त्याला दिलं. ते जल शिंपडलं आणि तो प्रेत बोलायला लागला. अरे अहम भ्राता त्वदीयोस्मी, मी तुझा भाऊ आहे. धुंदुकारी माझं नाव होतं, पण स्वतः केलेल्या विपरीत कर्माच्या दोषानं आज माझं ब्राह्मणत्व नष्ट झालं. माझ्या अगणित कुकर्मांच्या परिणामी लोकांना जो मी त्रास दिला, त्यामुळं वेश्यांच्या नादी लागून स्वतःचं जे नुकसान केलं त्यामुळं
आज प्रेत योनीला जाऊन मी ही दुर्दशा भोगतोय. केवळ वायू भक्षण करून मी जगतोय. वाताहारेण जीवामी. माझं भाग्य तसं आहे. तू माझा भाऊ आहेस ना. अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर मामा सुमोचय गोकर्णो वचनं श्रुत्वा तस्मै वाक्यमथा ब्रवीत. तू माझा भाऊ आहे, दया सिंधू आहे, काहीतरी करणार आहे. मला या प्रेत योनीतनं लवकरात लवकर मुक्त कर. गोकर्णानं ऐकलं आणि म्हणाला, अरे पण असं कसं होईल? तुझ्या मोक्षाकरता मी स्वतः गयेला जाऊन पिंडदान केलंय आणि गया क्षेत्राचं हे महात्म्य आहे. गयासुर नावाचा असुर होता. त्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केली. कृतयुगातली गोष्ट आहे. तपश्चर्येनं ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वर माग. यांनी सांगितलं, मला तुमच्याकडनं वरदान नको होतं. मला तर भगवान नारायणाचं दर्शन पाहिजे. तुम्हीच मागा काय पाहिजे ते. तुम्ही मागाल ते मी देईन. तुम्ही काय देता? मला भगवंताचं दर्शन पाहिजे. तुम्ही तर सामान्य जीव आहात. ठीक आहे, आमच्यापेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे, पण तुम्ही पण पुनरावर्तीच आहात ना. पुन्हा परत जन्माला येणारच. तेव्हा एका जीवानं दुसऱ्या जीवाकडे काय मागावं? तुम्हालाच काही हवं असेल तर माझ्याकडनं मागून द्या, मी देतो. ब्रह्मदेव विचारात पडले. देवता म्हणाल्या, महाराज पितामह, ही चांगली संधी आहे. आम्हाला सगळ्यांना याची भीती वाटते. काहीतरी उपाय करा आणि याला मारा, संपवा. पितामह म्हणाले, हरकत नाही. काय, मला एक दिव्य यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञाकरता दिव्य भूमी पाहिजे, विशेष भूमी पाहिजे. शोधली पण सापडत नाही. तप करून तुझं शरीर पवित्र झालंय. शरीर हे सुद्धा क्षेत्रच आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य भिधीयते. तेव्हा तुझं हे शरीर यज्ञभूमी म्हणून आम्हाला दे. तुझ्या हृदयावर, छातीवर, वक्षस्थलावर यज्ञकुंड करू, यज्ञ करू. पुराणांनी असं वर्णन केलं. हा म्हणाला, हरकत नाही. हा पालथा झोपायला लागला. म्हणाला, नाही, उताना झोप, छातीवर पाहिजे. हा पालथा झोपलाय. याच्या छातीवर कुंड तयार केलाय हृदयाच्या बाजूनं. काय आहे? तुका म्हणे सत्यकर्मा व्हावेसा हा झाला. याचं पुण्य अगणित वाढलं. अनेक वर्षपर्यंत चालणारा हा ब्रह्मदेवाचा यज्ञ. आता यज्ञकुंडात अग्नी आहे, अग्नीमध्ये आहुती आहे. ती काही पळीपळीनं नाही. कृतयुगातला यज्ञ. हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार अखंड पडते. शेकडो वर्ष होऊन गेली. यज्ञ संपन्न झाला, पूर्णाहुती झाली, अवभृत झालं स्नान. सगळं पूर्ण झाल्यानंतर पाहतायत हा जिवंतच आहे. यानं विचारलं, झालं का? यज्ञ पूर्ण झाला का तुमचा? आता उठू का? आता विचार करतात, यानं तर भगवत कार्याला, देव कार्याला मदत केली, याचा आपल्यावर उपकार आहे. बरं, यज्ञ झाल्यामुळं ही भूमी पुण्यभूमी आहे. तपामुळे तर आहेच आहे. हजारो पटीनं याचं फळ वाढलंय. आता काय करावं? प्रभू नारायणाची प्रार्थना केली. देवा, आता दर्शन द्या आणि याला इथंच ठेवा. याला उठू देऊ नका. कारण शेवटी याची असुरी प्रवृत्ती आहे. केव्हा तरी उफाळून येईल. उठू पाहणाऱ्या या गयासुराच्या छातीवर भगवंताने प्रकट होऊन आपला उजवा पाय ठेवला. हृदयावर हे चरण पडले. गयासुर हसला. प्रभो, अरे ज्या चरणाची सेवा घडावी याकरता कूर्म, लक्ष्मी, शेष अनंत जन्म तप करतात.
जे चरण ध्यान करून सुद्धा योग्यांच्या ध्यानात महात्म्यांच्या हृदयात लवकर स्थिरावत नाहीत, ते चरण आपण होऊन माझ्याकडे आलेत आणि माझ्या हृदयावर कायमचे विसावलेत. खरोखर तुमची कृपा माझ्यावर किती आहे, किती प्रेम आहे तुमचं. भगवंताची स्तुती केल्यानंतर भगवान तर स्तुतीस्तोदाहरण प्रिय आहे. प्रभू म्हणाले वर माग. म्हणाले मला आता काही नको, बस जे हवं होतं ते मिळालं. तुमचं दर्शन हवं होतं, दर्शनही मिळालं आणि ज्या चरणापाशी सर्व आहे ते मिळालं. सर्व सुख आहे भिवरेचे तिरी. नाही का, सुख तुमच्या चरणाशी आहे ना. मग आता काय पाहिजे, मला काही नको. हा देवा एवढं करा. तुम्ही देवतांचं कल्याण करण्याकरता, जगत कल्याणाकरता इथं प्रकट झालात. मला तुमच्या चरणाशी स्थान दिलाय, मला सद्गती मिळाली. पण हे चरणचिन्ह इथं उमटलंय ना, हे क्षेत्र माझ्या नावानं ओळखलं जावं आणि या चरणचिन्हांचं अस्तित्व कायम राहावं. जो कोणी येऊन या ठिकाणी या विष्णुपदावर आपल्या पितरांचं स्मरण करून पिंडदान देईन, त्यांना उत्तम गती सद्गती द्यावी. प्रेत मोक्ष प्रदो भव. भगवंतानी होकार दिला. 3 ठिकाणी गया आहेत. पादगया वेगळी, ती कुठे आहे, पिठापुरमला आहे. ही मध्य गया आहे हृदयस्थानी. आणि कपाल गया किंवा ज्याला ब्रह्म कपाल म्हणतो आपण बद्रीनाथला, तिथे ती गया आहे, ती मस्तक गया आहे. गयेला श्राद्ध केलं की पितरांना मुक्ती मिळते. आणि तुझ्याकरता मी श्राद्ध करूनही तुझी प्रेत योनी गेली नाही. यानं सांगितलं 1-2 नाही, शेकडो जरी केली तरी उपयोग काय. गया श्राद्ध शतैर्नापी मुक्तिर्मेन भविष्यती. तू माझं नाव घेऊन शेकडो जरी श्राद्ध केली तरी माझी मुक्ती होणार नाही. कशी होईल. कारण मुळात गोकर्ण हा संत कृपेचा प्रसाद आहे. धुंदुक्कारीचं कुळ, गायत्री उपदेश करणारा पिता. जरी गोकर्णाला गायत्री आत्मदेव ब्राह्मणाची असली तरी आत्मदेव ब्राह्मणाचा पुत्र धुंदुकारी कुठे, तो तर पालन केलेला आहे. सगोत्राचं चालेल, सपिंडाचं चालेल, पण ज्याची गोत्र भिन्नताच आहे त्यानं केलेलं श्राद्ध आणि त्यानं दिलेलं उदक काय उपयोगाचं. उद्धार कसा होईल. काही कर, मला सोड. ठीक आहे, तुझा मोक्ष कशानं होईल याचा विचार मी नक्की विचारेन. तू निर्भय होऊन राहा. धुंदुकारी निघून गेला. रात्रभर विचार केला, उपाय काही सापडला नाही. सकाळ झाली, स्नान वगैरे आटोपलं. गोकर्ण आलेला पाहून गोकर्णाच्या विचाराची चांगली माणसं एकत्र आली. गोकर्णानं घडलेला सर्व प्रसंग सांगितला. सर्वांनी योगनिष्ठ होते, विद्वान होते, ज्ञानी पंडित सगळे होते. अनेक दांडी शास्त्र धुंडाळून पाहिले. जया दोषा परिहार नाही नाही, धुंडिता शास्त्र नाही सापडला. प्रेतमुक्तीचा उपाय सापडला नाही. काय करावं. सर्वांनी सांगितलं भगवान सूर्यनारायणांना विचारलं पाहिजे. सूर्यनारायणाशी संवाद साधण्याचं सामर्थ्य तत्कालीन ब्राह्मणांकडे होतं. कारण तेवढा नित्य सूर्योपासनापूर्वक त्यांची उपासना होती. सूर्योपासना नित्य होतं. भगवान सूर्यनारायण सांगतील त्याप्रमाणे करूया. गोकर्णानं सूर्यांच्या गतीचं, रथाचं स्तंभन केलं, वेग थांबवला. सूर्यनारायणाची प्रार्थना केली. तुभ्यं नमो जगत साक्षीन् ब्रूहि मे मुक्ती हेतुकं तश्रुत्वा दूरतः सूर्य स्फुटमित्यम अभ्यास.
अभ्यभाषत. भगवान सूर्यनारायण बोलले, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनं कुरु. श्रीमद भागवतानं याला मुक्ती मिळेल, तुम्ही सप्ताह कथा करा. सर्वांनी भगवान सूर्यनारायणाचं हे वचन ऐकलंय. मग म्हणाले, अरे मग वेळ कशाला लावतोय, केलंच पाहिजे. सर्वजण तयार झाले. गोकर्ण स्वतः कथा करण्याकरता बसलाय. एक वेळू तिथे या वातरूप धारण केलेल्या, प्रेतरूप धारण केलेल्या धुंदुककारीला थांबण्याकरता दिलाय. कथा सुरू झाली. खूप गर्दी होती, सर्वच आले होते. प्रेत योनिदा गेलेला हा धुंदुककारी याला जागा शोधतोय. 7 गाठी असणारा एक वेळू तिथे होता, मंडपाला लावलेला. सर्वात खालच्या गाठीत त्या छिद्रात ते प्रेत बसलाय. एका वैष्णवाला, ब्राह्मणाला श्रोता म्हणून बसवलाय. प्रथम स्कंधापासून कथा सांगायला सुरुवात केली. सायंकाळी कथा संपली. पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी. 7 दिवसांची कथा पूर्ण झाली. 12 स्कंधाची कथा पूर्ण झाल्याबरोबर तो वेळ उद्भंग झाला. प्रेत योनीतनं हा धुंदुककारी मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रकट झाला. प्रत्यक्ष भगवान नारायणासारखं स्वरूप आहे. पितांबर धारण केलेला, गळ्यात तुळशी माळा, सुंदर मुकुट कुंडल आहे. आपल्या बंधूला गोकर्णाला नमस्कार केला. या प्रेत योनीतून, या दोषातून तू मला सोडवलंस. तू आणि ही भागवती कथा धन्य आहे. सप्ताहपूर्वक झालेलं हे पारायण ही सर्वश्रेष्ठ आहे. या प्रेतानं गोकर्णाला वंदन केलं. तुझ्या या कथाश्रवणानं माझ्या हृदयातल्या सर्व संशयाची निवृत्ती झाली. या कथेचं हे फलच आहे. भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताह श्रवणे कृते. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी स्थिरावणं, वृत्ती स्थिरावणं हे मला तुझ्या कथेमुळे प्राप्त झालं. धुंदुककारी बोलत होता त्याच वेळेस आकाशातनं दिव्य विमान घेऊन पार्षद वैकुंठातनं आले. धुंदुककारी सर्वांच्या देखत त्या विमानात बसून निघाला आहे. गोकर्णानं या पार्षदांना विचारलं, कथा तर सगळेच ऐकत होते, मग विमान फक्त या धुंदुककारी करता का? ते हरिदास म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण श्रवणाच्या भेदानं हा फलभेद झाला. ऐकायला सगळेच बसलेत, पण ही कथा माझ्या उद्धारा करता ही जाणीव धुंदुककारीला आहे, म्हणून त्याला वैकुंठता प्राप्त झाली. बाकीचे नुसते कथा ऐकायला, काही बघायला, काही गंमत म्हणून आले, मग त्यांना तसं तसं फल मिळेल. श्रवणम तर कृतम सर्वैर, सगळ्यांनी श्रवण केलं, पण न तथा मननं कृतम, त्या श्रवणाचं मनन केलं का त्यांनी? श्रवण कशाला म्हणतात? ऐकलेलं पुन्हा पुन्हा आठवायचं, त्याचं चिंतन करायचं आणि ते पुन्हा सांगण्याचा, काय ऐकलं ते सांगण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा श्रवण पूर्ण होतं. आमचं श्रवण विस्मरणाकडेच असेल तर उपयोग काय? 7 दिवसपर्यंत एकासनी राहून, एकाग्रचित्त होऊन, कसलाही आहार न करता निराहारी राहून निधिध्यासनपूर्वक या धुंदुककारीनं ही कथा ऐकली. अरे, जे ज्ञान चित्तात स्थिरावत नाही ते काय उपयोगाचं?
लक्ष न देता नुसतं ऐकलं असेल तर ते श्रवण व्यर्थ आहे. मनामध्ये संशय ठेवून केलेलं मनन, जप, मंत्रपठण उपयोगाचा नाही. संशयी मनानं केलेलं मंत्रपठण वाया जातं आणि मन भटकतंय सर्वत्र आणि हातातली माळ मात्र चालू आहे. माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चहुदिस फिरे, यह तो सुमिरन नाही. त्याला काय स्मरण म्हणतात का? म्हणून गोकर्णा, जर या श्रोत्यांनी एकाग्र चित्तानं कथा ऐकली तर ते वैकुंठाला येते. आषाढात कथा केली होती गोकर्णानं आपल्या बंधू करता. आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा श्रावण महिन्यात पुन्हा आयोजन केलं. सप्ताह पद्धतीनं कथा सांगितली. त्या कथेमध्ये प्रत्यक्ष भगवान आपल्या पार्षदांसह दिव्य विमानं घेऊन आलेत आणि गोकर्णाच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं त्या गावामध्ये जे जे जीव होते, तद्ग्रामे ये स्थिता जीवा अश्व चांडाल जातया, कुत्र्यापासून चांडालापर्यंत सर्व उत्तम गतीला प्राप्त झाले, वैकुंठाला गेले. अशा प्रकारची ही सप्ताह कथा श्रवणानं धुंदुकारीचा उद्धार झाला. गोकर्णानं केलेली ही कथा आहे. स्वतः शांडिल्य ऋषींनी, जे चित्रकूटावर नेहमी राहतात, त्यांनी आम्हाला ही कथा सांगितली. ती कथा नारदा तुम्हाला सांगितली आहे. कोणी कोणी ऐकावी? अरे सर्वांनीही ऐकावी. जो कोणीही गोकर्णाची कथा ऐकतो त्याला सर्व पापाच्या दोषातून मुक्तता मिळते. आपल्या पितरांच्या श्राद्ध दिवशी याचा पाठ केला, याचं चिंतन केलं तर पितरांना तृप्तता प्राप्त होते आणि रोज याचं वाचन केलं तर याचा नित्य पाठ करण्यानं मोक्ष प्राप्त होतो. श्रीमद भागवताच्या प्रत्येक कथेचं, प्रत्येक आख्यानाचं एक फल आहे आणि ते फल त्या आख्यानाच्या शेवटी सांगितलं आहे. आख्यान, उपाख्यान, त्याला संदर्भ देणाऱ्या वेगवेगळ्या कथा, अशातून भागवती कथा प्रकट होत जाते. 6व्या अध्यायामध्ये तो सप्ताह यज्ञ कसा करावा असा प्रश्न केल्यानंतर सनकादिकांनी ती कथा कशी करावी, कोणत्या काळात करावी, कोणता काळ टाळावा, कुणाकुणाला मदतीला घ्यावं, कसं निमंत्रण द्यावं, त्या निमंत्रणात काय लिहावं हे सगळं सांगितलं. कशी तयारी करावी, किती खर्च करावा, बसण्याकरता सतरंजांपासून आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना झोपण्याकरता लागणाऱ्या गाद्या, उशा, याच्यापासून सगळं कसं आणावं हे सांगितलं आहे. हे जर वाचलं 6वा अध्याय महात्म्याचा तर भागवताची तयारी कशी करावी हे सहज कळतं. विवाहे यादृशे वित्तम तादृशे परिकल्पयेत. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाकरता आपण जेवढा खर्च लग्नात केला असेल तेवढा खर्च करावा. एकट्यानं करावा, सगळ्यांनी मिळून करावा, सर्वांना सोबत घेऊन करावा, सर्वांना बोलवावं, प्रयत्नपूर्वक बोलवावं. ज्यांच्यापर्यंत कथा किंवा कीर्तन ही लवकर पोहोचत नाही, असे दुर्गम भागात उपेक्षित वस्त्यांमध्ये असणारे त्यांना तर जरूर आणावं. जे कष्टकरी आहेत त्यांना सांगावं, काळजी करू नको, तू येऊन बस, जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, काय तुझं नुकसान होईल ना बघू, जाताना तुला काहीतरी देईन, पण तू येऊन बस. कारण त्यानं जर त्याचं जीवन सुधारणार असेल, त्या जीवनाला आकार मिळणार असेल
तर तान श्राव्य प्रयत्नतः त्यांना ऐकवावं. कथा कशी प्रारंभ करावी, कशी कथा करावी. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कथा काल आहे. हा सूर्योदयमारभ्य सार्ध त्रिप्रहरांतकम वाचनीया कथा सम्यक धीरकंठम सुधीमता. संपूर्ण भागवत ऐकायचं असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कथा ऐकली पाहिजे. तेव्हा ती कथा पूर्ण पदरी पडते. नाहीतर मग उड्या माराव्या लागतात जशा आपण पुढे मारणार. कधी बेडूक उडी मारावी लागते, कधी हनुमान उडी मारावी लागते. कळालं का? कारण मग मी नेहमी सांगत असतो, आमच्या कथांमध्ये खरं तर गायक वादक यांच्यावर अन्याय आहे. ते भजना करता, त्यांच्या सेवेकरता येऊन बसलेले असतात आणि चिंतन करण्याच्या नादामध्ये 2 तास 3 तास केव्हा निघून जातात कळत नाही. साधं भजन सुद्धा होत नाही. पण एक निश्चित, कथेमध्ये भजन करावं. लावोनी मृदुंग श्रुतिटाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने करावं. कथा कशी करावी हे सगळं सांगितल्यानंतर सर्व ऐकलंय. नारद मुनी गदगद झालेत. भावविभोर झालेल्या नारदजींच्या समोर एक घटना घडली आहे. कथेच्या शेवटी, सनकादिकांच्या कथेच्या शेवटी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांना पूर्वस्वरूप पुष्टता प्राप्त झाली. तिघेही तरुण झालेत. सर्वांचं चित्त त्यांच्याकडे आकर्षित झालं. नारदांनी हात जोडले सनकादिकांच्या पुढे. धन्योस्मी अनुगृहीतोस्मी भवद्भिः करुणापरै अद्य मे भगवान लब्ध सर्व पाप हरो हरी. तुमच्या कृपेनं साक्षात सर्व पाप हरी भगवंताची मला प्राप्ती झाली. खरोखर ही भागवती कथा सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ आहे. सूतजी सांगतात, नारदजी जेव्हा असं बोलत होते त्याच वेळेस तत्राययौ षोडश वार्षिकस्तदा व्यासात्मजो ज्ञान महाब्धि चंद्रमा कथावसाने निजलाभ पूर्ण प्रेमना पठन भागवतम शनैः शनैः. त्या ठिकाणी 16 वर्षाचं वय ज्यांचं आहे, आत्मलाभाची तृप्ती ज्यांच्या चेहऱ्यावर आहेत, ज्ञानरूपी सागरालाही भरती आणणारे पूर्ण प्रसाद चंद्रमा म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं, ते शुकदेवजी हळूहळू चालत भागवताचा शांततेनं सुधीर कंठानं पाठ करीत आलेत, प्रकट झाले. त्यांना पाहिलं, सर्वजण उठून उभे राहिलेत. शुकदेवांना एका उच्च आसनावर बसवलं. नारदांनी त्यांचं पूजन केलं. पूजन केल्यानंतर शुकदेवजी म्हणतात, या भागवती कथेबद्दल मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून शुकदेवजी सांगायला लागले. हे भागवत साधन आहे. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात् अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भाव. हे रसिकांनो, हे भाविक जन हो, वेदरूपी निगमरूपी कल्पवृक्षाला आलेलं हे परिपक्व गळून पडलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत. अमृत रसानं परिपूर्ण असणारं हे फल आहे. यात रसच रस आहे. रसमालयम, आंब्यावर वर साल, मध्ये बाठ आहे, मध्ये रस आहे. पण हा म्हणजे पेढा आहे, साखर आहे, सर्वांगी साखर, अवघी गोड. रस आणि रसच या ठिकाणी वास्तव्याला आहे. म्हणून जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या कथेचं पुन्हा 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 श्रवण करा, रसपान करा. ही कथा सोपी नाही. धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम
तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परेरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। सद्यो हृद्यवरुध्यते तत्र कृतिभिः शुश्रूषुभिः। बरं का, व्यासांनी भागवत महाभारताची रचना केली, भागवत पुराणाची रचना केली, पण महाभारतापेक्षाही या भागवतामध्ये निष्कपट निष्काम अशा परमधर्माचं निरूपण केलं. शुद्ध अंतःकरणाचे असणारे महात्मे या कथेला जाणत सर्व कल्याणकारी सत्यवात्मवस्तूचं संशोधन करतात, तिचं चिंतन करतात. कारण इथं त्या शिवदम कल्याणकारी परमवस्तूचं चिंतन केलं, ती परमवस्तू जाणण्याचा ते प्रयत्न करतात. भगवंतानं निर्माण केलेलं हे सृष्टीरूपी जे कैतव आहे, कौतूहल आहे, कुतूहल आहे, त्या कौतुकाचं चिंतन इथं केलं आहे. ते ऐका. श्रद्धायुक्त अंतःकरणानं जेव्हा ते आपण ऐकाल तेव्हा परमात्मा त्याच्या हृदयामध्ये तत्क्षणी प्रवेश करतो. श्रीमद भागवत हे सर्व पुराणांमध्ये मस्तकावर असणाऱ्या तिलकाप्रमाण आहे. वैष्णवांची ही संपत्ती आहे, परमहंसांची ही गीता आहे. ज्ञान वैराग्य भक्तीसह निवृत्ती मार्गाचा इथे चिंतन केलं आहे. याचं श्रवण करावं, याचं वाचन करावं, तो निश्चित भक्तियुक्त अंतःकरणाचा होऊन मुक्त होतो. स्वर्गलोकात, सत्यलोकात, कैलासात, वैकुंठात हा शुद्ध भावरस प्रेमरस नाही. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून यथेच्छ पुरे 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 म्हणेपर्यंत याचं पान करा. अजिबात परावृत्त होऊ नका. सूतजी सांगतात, असं सांगत असताना तिथे प्रल्हाद, बली, अर्जुन, उद्धव आदी भक्तांचं भगवान प्रकट झाले. सनकादिकांच्या कथेत भगवंताचं पूजन नारदांनी केलंय, सिंहासनावर बसवलाय. सर्वजण मिळून भगवंतासमोर भजन करतायत, सत्संग करतायत, कीर्तन करतायत. ते संकीर्तन सुरू झालं आणि ते संकीर्तन पाहण्याकरता पार्वतीसह शिव आणि सावित्रीसह भगवान ब्रह्मदेवही आलेत. संकीर्तन सुरू झालं. प्रल्हादस्तालधारी तरलगती तया चोत्तव कांस्यधारी वीणाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग करता अर्जुनोभूत इंद्रो वादिन मृदुंगः जय जय सुकरः कीर्तने ते कुमारः यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. प्रल्हादांच्या हातात टाळ आहेत, गतीनं उत्साहानं टाळ वाजवत आहेत. उद्धवांच्या हातात झांजा आहेत काशाच्या, नारदांच्या गळ्यात वीणा वाजवत आहेत. गायन विद्येमध्ये कुशल असणारा अर्जुन रागदारीसह गातोय, वेगवेगळे आलाप घेतोय. इंद्र मृदुंग वाजवत आहे. सनकादिक मधून मधून जय जयकार करतायत आणि सर्वांच्या पुढे व्यासदेवांचे पुत्र शुकदेवजी हावभाव करीत कथा करतायत. सर्वजण नाचतायत. ते नृत्य पाहिलं, भगवान प्रसन्न झालेत. वर मागा म्हणाले, जिथं जिथं अशी कथा होईल, सप्ताह होईल, तेव्हा तेव्हा या 12 भागवतांसह प्रभू आपण या. भगवंताने सांगितलं, ठीक, नक्की येईल. म्हणून जिथे जिथे भागवत कथा आहे तिथे भक्तांसह
परमभागवतांचं भक्तपुंताचं येणं आहे. सुतजींना शौनकजी विचारतायत. शुकदेवांनी राजा परीक्षितींना, गोकर्णानं धुंदुक्कारींना आणि सनकादिकांनी नारद मुनींना ही कथा सांगितली. या कथेचा उदय केव्हा झाला? सुतजी सांगतात, जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेले, कलियुगाची 30 वर्ष निघून गेली, तेव्हा सर्वप्रथम भाद्रपदामध्ये शुक्ल पक्षात नवमीच्या तिथीपासून पौर्णिमेपर्यंत शुकदेवांनीही परीक्षितींना कथा सांगितली, ज्याला प्रौष्ठपदी म्हणतात. पुढे परीक्षितींनी कथा ऐकल्यानंतर कलियुगाची 200 वर्ष झाली, म्हणजे 230 वर्ष. त्यानंतर गोकर्णानं कथा केली, आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा. त्यानंतर अजून 30 वर्ष निघून गेली, म्हणजे 260 वर्ष. कलियुगाचा आरंभ झाल्यानंतर कार्तिक शुद्ध नवमी ते पौर्णिमा ही कथा सनकादिकांनी नारद मुनींना सांगितली, आणि तिथून पुढे सप्ताह कथेचं स्वरूप प्रकट झालं. कथेचा समारोप करतात. ही कथा अशी आहे. असारे संसारे विषय विषय संगाकुलधिया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथा तुलसुधाम किमर्थम व्यर्थम भो व्रजत कुपथे स्कुत्सित कथे परीक्षितात साक्षी यश्रवणागत मुक्त्योक्ती कथने. कशाला विचार करावा? इतरत्र इकडे तिकडे न भटकता आणि बाकीचं काही ऐकण्याऐवजी ही भागवती कथा ऐका. ही कथा कानामध्ये, कानाच्या माध्यमातून हृदयापर्यंत पोहोचली की या संसाराला येणं सुद्धा सार्थ ठरतं. आणि याकरता परीक्षिती राजा प्रमाणभूत आहे. म्हणून कथा ऐकावी, सत्संग करावा, भजन करावं, नाम संकीर्तन हे या कलियुगातलं आणि या भागवताच्या श्रवणातलं सर्वोत्तम साधन आहे. कारण भागवत कथेचाही समारोप सनकादिकांच्या संकीर्तनानं आहे, सत्संगानं आहे. म्हणून तर प्रल्हाद स्थालधारी कथा पद्धतीचं हे मूळ स्वरूप प्रकट केलं की तिथं टाळ आहे, झांज आहे, विणा आहे, पखवाज आहे. पहिलं कीर्तन ते आहे सामुदायिक. नारदजी कीर्तन करतात, ते नारदीय कीर्तन वैयक्तिक आहे, ते फक्त चिपळी आणि विण्यावर आहे. पुढं आता पेटी तबला आला ती गोष्ट नंतरची, ते हरिदासी कीर्तन आहे. पण जे वारकरी कीर्तनाचं मूळ स्वरूप आहे, ज्या टाळ विणा झांज आणि पखावज आहे, ते कीर्तन, त्याचा स्रोत तिथे सापडतो. संकीर्तन सुरू झालं. हरे कृष्ण 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 हरे हरे, 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 हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम
हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 ओ हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये श्रवणविधिकथनं नाम षोडशोऽध्यायः। हरे नमः हरे नमः हरे नमः। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री राधाकृष्णाभ्यां नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेणे ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ॐ सत्यं परं धीमहि। सर्वोच्च सर्वोत्कृष्ट परम असणारं जे आहे ते सत्य आहे. त्या परमसत्य परमात्म्याचं,
त्या सत्यालाच परमात्मा म्हटलंय. माया निरास व्हावा यासाठी बुद्धिपूर्वक धी नाम बुद्धी, बुद्धिपूर्वक आम्ही ध्यान करतो. धीमहि ध्यान करतो, धी नाम बुद्धी, बुद्धिपूर्वक निश्चयपूर्वक ध्यान करतो. बुद्धीचं कार्य आहे बुद्धीचा निश्चयात्मिका. निश्चयात्मिका असा बुद्धी असं तिचं लक्षण आहे. आम्ही अगोदर निश्चय केलाय त्या सत्याचा, त्या परमतत्वाचा. अनुभव आलाय की नाही आम्ही म्हणत नाही, पण या निश्चयापर्यंत आलोत. त्रिसत्यस्य लोकेस्मिन, या त्रैलोक्यात सत्य असेल तर परमात्मा, आणि त्याच्या प्राप्तीकरता केलेलं सर्वोत्तम साधन आहे भक्ती. भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी. सर्व इंद्रिय वृत्तीसह त्याच्या चिंतनामध्ये विलीन होऊन जाणं म्हणजे भक्ती आहे. स्वतःचं असणारं अस्तित्व विसरून ज्याच्या चिंतनामध्ये आपण आहोत त्यात एकरूप होणं म्हणजे आहे भक्ती. जिथं देव आणि भक्त असा दुसरा विचार नाही, ते साधन आहे भक्ती. परमात्मा सर्वाचं अधिष्ठान आहे, आणि या अधिष्ठानावर भासणारं हे संपूर्ण अध्यस्त जगत आहे. अध्यस्त वस्तू ही अधिष्ठानाशिवाय असूच शकत नाही. पण दृगोचर होताना अध्यस्तच दिसतं, अधिष्ठान दिसत नाही. किंबहुना दिसतं पण हेच कारण आहे अशी जाणीव ते पाहताना असत नाही. आम्ही वस्त्र पाहतोय, कपडा पाहतोय, तो कपडा, कपड्यावरचा रंग, त्याचं डिझाईन. का आम्ही पाहतोय त्यातलं असणारं कापूस. सुताशिवाय वस्त्र नाही आणि कापसाशिवाय सूत नाही. आम्ही पाहतो ते कापूस पाहतो का वस्त्र, कपडा. सुंदर दागिना आहे देवाच्या अंगावर, एक एक करीत अनेक तुळशींच्या पानांची माळ आहे. काय दिसतोय भगवान. आम्हाला देवाच्या अंगावरचे अलंकार दिसतात, त्या अलंकारातलं वेगवेगळे पण जाणवत आहे. हा तुळशी हार आहे, हा कंठा आहे, हा लफ्फा आहे, हे देवाच्या हातातले तोडे आहेत, हे पायातले तोडे आहेत. काय आईसाहेबांचं स्वरूप आहे, काय कर्णफुल आहेत, मकरकुंडल देवाच्या कानात किती सुंदर दिसतात. आम्हाला दिसताना त्या अलंकाराचं वेगवेगळे पण जाणवत आहे. सोनाराला विचारा काय आहे, काय रत्न आहेत, दिव्य आहेत, कोट्यावधी रुपये किंमत आहे, सर्व सोन्याची, हिरे माणकांचे अलंकार आहेत. तो काय पाहतोय, सोनं, हिरे, माणक, रत्न. आम्हाला अलंकार दृष्टी, आणि त्याच्या ठिकाणी ते अलंकार ज्यात बनवले, ज्यानं बनवले ती दृष्टी आहे. वास्तविक बघितलं तर ते सोनच, वेगळं काय आहे. दादा दृष्टांत सांगायचे.
येऊ नये, पण एका वेळ आली. पूर्वी संपन्नता होती, अनुकूलता होती, गावचा जमीनदार होता, घरातले सर्व देव सोन्याचे बनवलेले होते. बरं, कुलदैवत खंडोबा, अगदी सुंदर मूर्ती घडवलेली, 1.5 किलोचा घोडा होता, त्याच्यावर खंडोबा, पाठीमागे ती महिरप, सोबत कुत्र, हे सगळं अगदी सुंदर आकर्षक. परिस्थिती कायम राहत नाही, सत्ता संपत्ती ऐश्वर्य टिकत नाही. दुर्दैवानं वेळ आली, काही कुसंगतीनं म्हणा, काही पूर्वप्रारब्धानं म्हणा, पण अगदी देव मोडून खायची वेळ आली. बरं, परिस्थिती बदलली की कोणी जवळ येत नसतं. कठीण समय येता कोण कामास येतो, कोणीच येत नसतं. जोवरी चाले धंदा तोवरी धर्माची का होईना, पण ती म्हणते मी तुझी धर्म वही. सखी म्हणेल यात काही विशेष नाही, साधी गोष्ट. प्रतिकूलता आली, काय करावं कळेना. बायकोनं सांगितलं मुलांचे हाल पाहवत नाही. आता किती वेळ हे सोन्याचे देव घेऊन बसायचे. तो म्हणाला पण हे छोटे छोटे देवापेक्षा मग काय करूया, आपण असं करू, हा 2-2.5 किलोचा खंडोबा आहे तो मोडू, त्याच्याऐवजी तांब्या पितळेचे करून घेतो. तिनेही सल्ला दिला, यालाही बरोबर वाटला. भाव काय हो, सोनाराकडे घेऊन गेला. काय कलाकर्षण करायचं होतं ते अगोदर करून घेतलं, पण म्हणाल दादा हे मोडायचं आहे, किती पैसे येतील. त्यानं घेतलं आणि ते बघून वेगवेगळं करा. अहो देव आहे, हळू. तो म्हणाला तर कसलं देव आहे, सोनं आहे हे, त्याला काय देव कसं म्हणतो, असं कसं खंडेराव आहे. सगळे वेगवेगळे निघत होते. मग त्यानं कुत्रा वजन मोजलं, लिहिलं खंडेराव, बाणाई, महिरप, तो घोडा, आणि मग प्रत्येकाचं मूल्य लिहून हिशोब लावून काय कमी अधिक काय करायचं आहे ते हिशोब केला आणि सांगितलं हा एवढा एवढा हिशोब आहे, सगळ्यांचे जवळजवळ 80 लाख रुपये येतील. तो म्हणाला म्हणजे अहो जास्त किंमत आली पाहिजे सगळ्याची, बघा बरं काय किंमत लावली. त्याने तो कागद बघितला. तो म्हणाला काही कळतं का तुला. एकेरीवर आला. अरे म्हणाले घोड्याची किंमत तू 55 लाख रुपये लावलीस आणि ज्या घोड्यावर देव बसला त्या देवाची किंमत अवघी 12 लाख रुपये. काही कळतं का तुला. तो म्हणाला यात काय कळायचं आहे, याचं वजन एवढं आहे त्याचं वजन तेवढं आहे, हे 250 ग्रॅम आहे आणि ते जवळजवळ 1.5 किलो आहे. तो म्हणाला वेडा आहे का. अरे हा देव आहे. म्हणाले तुझ्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं काय आहे, सोनं आहे. तू देव म्हणून पूजत असलास तरी मी आता नंतर याला आटणीला टाकणार आणि याची पुन्हा लगडच बनवणार. मी काही देवघरात पुजण्याकरता याला विकत घेतलेला नाही. सोनाराच्या दृष्टीनं ते सोनं आहे आणि विकणाऱ्याच्या दृष्टीनं तो मात्र देव आहे. याची भावना चूक नाही आणि त्याचाही व्यवहार चूक नाही. दृष्टिकोनातला फरक आहे. आम्ही अध्यस्थाकडे पाहतो, जगताकडे पाहतो, त्याचं जे अधिष्ठान आहे त्याला कुठे जाणतो. या सगळ्याचं अधिष्ठान आहे तो परमात्मा. अरे या सगळ्या विश्वाची निर्मिती उत्पत्ती ज्याच्यापासून आहे. जन्माद्यस्य यतः, ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे. जन्माद्यस्य यतः, जो सर्वांचा आदी आहे, ज्याच्यापासून हे सर्व निर्माण झालं, प्रकट झालं, जन्माला आलं, तो दिसत नाही
पण त्याचं अंशरूपानं व्यक्त होणं म्हणजे हे जन्माला येणं आहे. जे दिसतं, जे जन्माला येतं, जे प्रकट होतं काही काळापुरतं, ते पुन्हा कालांतरानं पुन्हा जातं, विलीन होतं कुठे? जिथून जन्माला आलं तिथे. हे विश्व या परमात्म्यापासून निर्माण होतं, त्याच्याच आधारावर चालतं, त्याच्याच आधारानं राहतं. आणि शेवटी हे अन्वयादी जे आहेत, अन्वयादी म्हणजे प्रकट होणं, स्थितीला राहणं आणि शेवटी लयाला जाणं, हे ज्याच्यात आहे, ज्याच्यामुळे आहे, त्याच्यातच ते विलीन जातं, नाहीच होतं. तो अधिष्ठान रूप आहे, त्याचं अस्तित्व या सर्वांमध्ये सर्व काळी आहे. हा जे जे दिसतंय ते कायम अस्तित्वाला नाही, ते सर्वत्र सदोदित सर्वांमध्ये नाही, पण त्या जे दिसतंय त्याच्यामध्ये मात्र तो आहे ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं. आणि म्हणूनच त्याच्या त्या अस्तित्वावरूनच, त्या अन्वयावरूनच तो या विश्वाचं उपादान कारण आहे हे सिद्ध होतं. पण तो केवळ उपादान कारण नाही, तो निमित्त कारणही आहे. बरं, केवळ निमित्त कारणही नाही, उपादान कारणही, अभिन्न निमित्त उपादान कारणभूत असा तो आहे. कारण या सगळ्यांमध्ये असूनही तो मात्र कुठेही व्यक्तरूपानं स्वतंत्र परिपूर्ण दिसत नाही. तो अवशिष्ट म्हणून वेगळाच आहे, व्यतिरेकानं असल्यामुळे निमित्त कारण. तो सर्व जाणणारा आहे, सर्वज्ञ आहे, स्वराट, आणि तो स्वतःचं प्रकाशन स्वतः करतो. तो परप्रकाशी नाही, तो स्वयंप्रकाश आहे. अरे यानच ब्रह्मादी देवतांच्या हृदयामध्ये प्रविष्ट होऊन त्यांच्या हृदयामध्ये प्रेरणा देत या सृष्टी निर्मितीचं रहस्य प्रकट केलं. आदि कवी असणारे ब्रह्मदेव, तो विधाता, त्यालाही आणि त्या ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय असणार ज्ञान संकल्पानं दिलाय. याची लीला वेगळी आहे. याची लीला अशी आहे जी देवतादिकांना सुद्धा मोहात पाडते. मुह्यंती, ते सुद्धा मोहित होतात. यानं तेज, वारी आणि मृदा, मृदा म्हणजे माती, वारी म्हणजे पाणी, सत्वगुण रूपानं तेज प्रकट केलं, रजोगुण रूपानं जल प्रकट केलं आणि तमोगुणापासून पृथ्वीला उत्पन्न केलं. आणि हे सगळे तिन्ही गुण याच्यातूनच प्रकट झालेत. तेजाला, पाण्याला आणि पृथ्वीला निर्माण करणाराही हाच. बरं, नुसती निर्माण केली नाही, त्यांच्यात एकमेकांमध्ये मिसळ केली, मिसळवलं. हा परमात्माच या सगळ्यांचं उपादान कारण असल्यामुळं हे सगळे खरे वाटायला लागले. अधिष्ठान सत्य आहे म्हणून आद्यस्त सत्य भासत. अधिष्ठान जर सत्य नसतं, परमात्मा जर सत्य नसता, तर हे जगत सत्यत्वानं भासलंच नसतं. हा परमात्मा एवढ्यावर थांबला नाही. हा
हा एकमेवाद्वितीय असताना यानं अनेकत्वाची निर्मिती करीत या प्रत्येकांच्या ठिकाणी वैविध्य निर्माण केलेलं दाखवत आमच्यामध्ये भ्रम निर्माण केला. आता हाच सगळ्यांचं उपादान कारण असूनही ही सर्व भूत खरी वाटायला लागतात, सत्य वाटतात. बरं, हा तेवढ्यावर थांबत नाही, प्रकाशावर पाण्याचा आभास निर्माण करतो. मृगजळ कुठं आहे का, पण सूर्यप्रकाशावर भासतं. पाणी एकदम स्थिर असलं, चमकत असलं, सूर्यप्रकाशात वाटतं की कुठे काच की काय. रस्त्यावर बघा, उन्हाळ्याच्या दिवसात हा भास होतो की सगळीकडे काच बसवली की काय, पाणी सांडले की काय वाटतं. म्हणजे प्रकाशावर पाण्याचा, पाण्यावर मातीचा, काचेचा, आणि काही ठिकाणी काचच आहे पण ती पाणी वाटतंय, तिथं पाण्याचा भ्रम निर्माण करते. म्हणजे तेजोवारी मृदा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा भ्रम निर्माण करत कुहक निर्माण करतो. कुतूहल, कुहक म्हणजे ज्याला गुह्य म्हणतात, कोडं म्हणतात, असं निर्माण करतो. पाण्यावरची रांगोळी माहिती आहे, गालीच्या सारख्या, गालीच्या टाकलाय की काय असं वाटतं. हो, त्यामुळेच तर दुर्योधन फसला आणि चपकन पाय पाण्यात गेला. सावध झाला, पुढं पाणी वाटलं, होती काचेसारखी जमीन. आपला पितांबर नेसलेलं धोतर वरती करून चालायला लागला. सगळे हसायला लागले, द्रौपदी वगैरे हसायला लागले. मयसभेचं दर्शन करायला आले होते. काचेवर पाण्याचा, पाण्यावर जमिनीचा भ्रम हाच निर्माण करतो. वास्तविक काच माती रूप आहे, तिथं पाणी नाही, पण अधिष्ठान सत्तेमुळे ते सत्य वाटलं बस. तसं परमात्म्याच्या सत्तेमुळं विश्व हे वास्तवात नसूनही सत्यत्वाला भास्त प्रतीत होत. म्हणजेच सत्व रज तम या तीन गुणांच्या माध्यमातून किंवा पंचभूत, तदानुषंगिक असणारी इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, या तिघांच्या माध्यमातून, या तिघांचा सर्ग म्हणजे निर्मिती करीत पंचमहाभूत, त्यांच्या तन्मात्रा, त्यांची असणारी इंद्रिय, त्यांची कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, हे सगळं निर्माण करतो. आणि यातून सगळं निर्माण होणारं हे जग आम्हाला खरं वाटतं, सत्य वाटतं. पण असं जरी असलं तरी जो स्वतः कृपा करून आपल्या तेजानं, आपल्या जाणीवेनं भक्तांना, साधकांना संपन्न बनवीत, अनन्य भक्तांच्या अंतःकरणात असणारा हा भ्रम, हा अंधकार दूर करतो आणि स्वतः मीच एकमेवा द्वितीय आहे याची अनुभूती आणून देतो. त्या सत्यस्वरूप परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो, आम्ही चिंतन करतो आणि त्याचंच ध्यान बुद्धिपूर्वक, निश्चयपूर्वक केलं पाहिजे. सत्यम परम धीमहि. पहिल्या श्लोकाचा हा थोडक्यात सांगितलेला आशय आहे. कथेचा आरंभ होतो नैमिषारण्यामध्ये. शौनकादिक ऋषी बसलेत. 1000 वर्षपर्यंत चालणारा यज्ञ आरंभित झालाय. प्रातःकाळाच्या वेळेस सर्व नित्यकर्म आटोपून सर्व चर्चा करण्याकरता ही संत मंडळी, ऋषी मंडळी बसली आहेत.
तिथे असणारे रोमहर्षण नावाचे सूतजी यांना बसवलंय आसनावर. सुतांचं पूजन केलं आणि ऋषींनी विनंती केली, हे सूतजी, आपण इतिहास, पुराण, धर्मशास्त्र सर्व जाणता, आम्हाला कथासार ऐकवा. कृपा करून असं सांगा की ज्यामुळे कलियुगात जन्माला येणाऱ्या लोकांचं कल्याण होईल. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन कोणतं आहे, आपण काही निश्चिती केली का? कारण कलियुगामध्ये प्रायः लोक अल्पायुषी आहेत. 100 वर्ष आयुष्य आहे असं म्हटलंय, शतवर्षाची गणना आहे असं म्हटलंय, पण कुठं 100 वर्ष आहे कुणाला? प्रायेण अल्पायुषा सभ्य कलावस्मिन् युगे जनाः अस्मिन् कलियुगे जनाः अल्पायुषाः सन्. अल्पायुषी आहेत. बरं, नुसते अल्पायुषी नाहीत, मंद आहेत, त्यांना आपलं कल्याण कशात आहे हे कळत नाही. सुमंद मतयो हो, आपलं हितच कळत नाही. गतिमंद आहेत, मतिमंद आहेत. त्यांना सांगावं लागतं, झडझडोनी वहिला निघ, ते सांगावं लागतं. त्वरा करा, घाई करा, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत, हे सांगावं लागतंय. मंदा सुमंद मतयो, मंद भाग्य. बरं, तसं भाग्य म्हणावं तर करंट आहेत, अभागी आहेत आणि उपद्रुता अनेक प्रकारच्या उपद्रवांनी ग्रस्त आहे. यांना कुणाचा आणि कशाचा त्रास नाही लोकांना सांगा. घरातल्यापासून बाहेरच्यांपर्यंतचा, एकापासून अनेकापर्यंतचा सर्वांचा त्रास आहे. यांना अधिदैविक आहे, आध्यात्मिक आहे, अधिभौतिक आहे. एकट्याचा त्याग आहे, समाजाचाही त्रास आहे, कुणाचा नाही. हे उपद्रवग्रस्त आहेत, आधींनी, व्याधींनी, उपाधींनी ग्रस्त आहेत. आपण असं सांगा ना की अनेक कर्मांचं वर्णन केलं असेल, अनेक साधनांचं वर्णन केलं असेल, जाणण्यासारखं या शास्त्रांमध्ये खूप आहे, पण हे जाणून करायचं काय? आम्हाला सार पाहिजे. कारण एवढा वेळ आता या कलियुगातल्या जीवांकडे नाही. तेव्हा लवकरात लवकर सोपं साधन जे तुम्ही निश्चय केलेला असेल ते सांगतात, ज्यामुळे आमचं अंतःकरण निश्चिंत होईल. आम्हाला केवळ आमच्या उद्धाराची तळमळ नाही आहे, या कलियुगात जन्माला आलेले आणि पुढे येऊ पाहणारे, येणारे, त्यांचं सुद्धा कल्याण व्हावं याकरता. बुद्धीन श्रद्धानानाम येनात्मा संप्रसिद्धती, ते सांगा. हे सुतजी, आपलं कल्याण असो. भगवान वसुदेव देवकी पासून जन्माला आले होते आपल्याला माहिती आहे. ते कशा करता आले आपल्याला माहिती आहे. मग ते कृष्णचरित्र आम्हाला ऐकवा ना, आम्हाला ते ऐकायचं आहे. कारण भगवंताचा अवतार हा जीवाच्या पालना करता, समृद्धी करता, कल्याणा करता. भगवान परमात्मा अनेक अवतार घेतात, अनेक. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरणी. कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरणी. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे, कणवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. कणवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार भगवान घेतात, 1-2 का? अवताराच्या राशी. पण कुणा करता? 1 का 2? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भाविकांच्या मोहापोटी, त्यांच्या प्रेमापोटी
हा पंढरी राणा भाविकांनी नाम घेतलं, हाक मारली की अवताराला येतो. भगवंताच्या अवताराचं रहस्य आपल्याला माहिती आहे. कलियुगातला जीव तर जन्म मृत्यूच्या घोर चक्रात अडकलेला आहे. आणि असं फल या कलियुगात आहे की त्या अवस्थेतही जर त्यानं भगवंत नामाचा उच्चार केला तर या जन्म मृत्यूच्या चक्रातनंही तो सहज सुटू शकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रय करणे नहि नहि रक्षति डुक्रय करणे. दुसरं साधन नाही. भज गोविंदम. मग असं जर आहे, अरे स्वतः भय भगवंताला घाबरत, तर हे सुतजी भगवंतानी जे अनेक अवतार धारण केलेत, अनेक लीला अवतार धारण करून केल्यात, त्याचं वर्णन करा. प्रभूंच्या मंगलमयी असणाऱ्या अवतार कथांचं वर्णन करा. या वैष्णव क्षेत्रात, या नैमिषारण्यामध्ये कलियुगाचा आरंभ झालेला पाहून दीर्घकाळ चालणारा, 1000 वर्षपर्यंत चालणारा यज्ञ करण्याकरता आम्ही येऊन बसलो. हरीची कथा ऐकण्याकरता आता आमच्याजवळ समयच समय आहे, वेळच वेळ. कलियुगाच्या परिणामी अंतःकरणातली पवित्रता आणि असणाऱ्या दिव्य शक्ती नाश पावतात. तुम्ही आमचे नावाडी आहात, आम्हाला वाचवा. सर्वांचं रक्षण करणारे, धर्माचं, ब्राह्मणांचं, गायींचं रक्षण करणारे गोभक्त भगवान जेव्हा स्वधामाला निघून गेले, तेव्हा धर्म कुणाला शरण गेला, कुणाच्या आश्रयानं राहिला. शौनकादिक ऋषींचं हे निरूपण ऐकलं आणि सुतासनावर बसलेल्या उग्रश्रवा ऋषींच्या अंतःकरणामध्ये जे रोमहर्षणांचे पुत्र आहेत त्यांना आनंद झाला. सूतजी प्रारंभ करतात. प्रथमतः शुकदेवांना वंदन करतात. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम अध्यात्मदीपमतिथि तीर्षतां तमोन्धम् संसारिणां करुणयाः पुराण गुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनिम्. नरनारायणांना माता सरस्वतीला वंदन करतात. प्रश्न विचारणाऱ्या सनकादिकांचं अभिनंदन करतात आणि सांगतात तोच खरा धर्म आहे ज्यामध्ये आणि ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या चरणाविषयी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम आणि अखंड भक्ती निर्माण होते. तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सवै पुंसा परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. अहेतुकी भक्ती पाहिजे. परमात्मा जर अहेतुकी कृपा करतो, परमात्म्याच्या कृपेत हेतू आहे का? मला सांगा. एवढी सुंदर पृथ्वी आहे, ही वनश्री आहे, झाडं झुडपं, पाणी, वृक्ष, लता, वेली, पशु पक्षी सगळे आपल्याला सहाय्यक आहेत. हे सगळं ज्यानं निर्माण केलं. आता हे लाईट चालू आहे, त्याचं बिल येतं की नाही? सूर्यप्रकाशाचं काही? ज्या ऑक्सिजनचा स्वीकार करण्याकरता आपण तडफडतो, किती लोक मेले ते ऑक्सिजन करता. पैसे देऊन मिळत नव्हता म्हणे,
आपल्याला तर विनामूल्य आहे. बरं असं काय कारण आहे की त्यानं आपल्याला द्यावं? असं आपण काय करतो त्याच्याकरता? एक बीज पेरावं आणि कणीस मिळवावं, असं आपलं काय कर्तृत्व आहे? सगळ्याच पेरलेल्या बिया कणस देतात का? केलेली पेरणी सगळीच फलीभूत होते का? पण जी फलीभूत होते ती कुणामुळं, कशामुळं? केवळ आमचं श्रम नाही महाराज, त्याची कृपा त्याला महत्वाची आहे. हे सगळं चालणारं चलनवलन कुणामुळं चाले? हे शरीर कुणाची आसक्ते? कोण बोलविते आली हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. अरे सर्व सत्ता त्याच्या हातात आहे ना. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. मग जर सर्व सत्तावान तो आहे, तर त्याच्याविषयीची जाणीव आमच्या अंतःकरणात असायला नको? परमात्म्यानं हे सर्व निर्माण केलंय तर त्याच्याकरता नाही, आपण ज्याला निर्माण केलंय तो सुखी व्हावा या हेतूनं. पाण्यानं तहान जावी ही व्यवस्था त्यानं लावली आहे. दुधानं तहान जाते का? दुसरं काही पेयपान केल्यानं तहान जाते का? पाण्यानंच. ही त्याची व्यवस्था आहे. नाही तर द्रवपदार्थ रूप बरेच आहेत आणि ते वेगवेगळे पदार्थ पिणारेही बरेच आहेत. त्यानं अपाय आहे का उपाय आहे? त्यानं परिणाम काय तो बघा. तृषा ही पाण्यानंच जाईल, भूक ही अन्नानंच जाईल. भुकेचा उपशम अन्नानं आहे, फलाहारानं नाही, पेयपानानं नाही. षडविध रसांनी युक्त वेगवेगळ्या प्रकारचं, चतुर्विध प्रकारचं अन्न जेव्हा आमच्या आहारात येईल तेव्हा तृप्तता आहे. त्या केलेल्या अन्नाचं जे सेवन आहे त्याचं पचन करून, दहन पचन या सिद्धीत त्याची कृपा आहे. त्याचं होणारं रसात, त्याचं होणारं रक्तात, त्याचं होणारं मेदात, मांसात, अस्थित, मज्जेत, हे सर्व रूपांतर धातू अधिक वीर्याधिकांमध्ये ही त्याची कृपा आहे. याचं संरचना सांगा ना कुठे विज्ञानानं सांगितली आहे? या रसाचं रक्तात कसं रूपांतर होतं याचा शोध अजून लागलाय का कुठं? लागला असेल तर सांगा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान केवळ परमात्मा आहे. आणि म्हणून त्याची आहे तुकी कृपा आपल्यावर आहे हे जाणून कुठल्याही प्राप्तीची इच्छा न ठेवता निष्काम भावनेनं त्याच्याविषयी सद्भाव ठेवीत जे जे दिसतंय ते त्याचंच स्वरूप आहे आणि आपण त्या माध्यमातून करतो ती त्याची सेवा आहे. जे जे काही करीतो देवा ते जे जे काही करीतो ती सेवा ते देवा समर्पे. हे करणं म्हणजेच आम्ही गायीची सेवा करतो ती त्याची सेवा आहे. घरी असणारी कुत्री मांजरं आम्ही सांभाळतो तीही त्या रूपानं त्याचीच सेवा आहे. आमच्या व्यवहार वृत्तीचा निर्वाह करीत, आमच्या जबाबदारीचा निर्वाह करीत, आमच्यावर जे जे अवलंबून आहेत त्यांचा सांभाळ, पालन, पोषण, उदरभरणादी करीत आम्ही चाललो आहे ना. भावना एवढीच असावी, मी माझ्या मुलांना जीव घालत नाही, त्यांच्या रूपानं असणाऱ्या भगवंताला नैवेद्य समर्पण करतोय. जे करतोय ते त्याची सेवा आहे. भगवान उगाच म्हणत नाहीत यत करोसी यदशनासी यत जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. मला समर्पण करतोय, माझी सेवा करतोय या भावनेने. आपण जे आचरण करतोय त्याला धर्म म्हणू नका. धर्म तो आहे ज्याचं परिपालन योग्य तऱ्हेनं केल्यानंतर भगवंताविषयी, भगवंताच्या नामरूप गुण कथा लिलांविषयी जर हृदयात प्रेम निर्माण होत असेल तर तो धर्म. जर अभिमान
किंवा त्यातनं मत्सर आणि मद निर्माण होत असेल तर समजावं ते धर्माचरण नाही. धर्माचं फल आहे मोक्ष. धनप्राप्ती मिळवण्याकरता धर्म नाही आहे. लोकाची प्रवृत्ती, समाजाची प्रवृत्ती धर्माचरणाकडे व्हावी म्हणून फलाचा किंवा परिणामाची लालूच आहे. संकल्प करतोय अमुक अमुक व्हावं, तमुक तमुक व्हावं, याकरता ते करायला याच्याकरता लावायचं आहे की कमीत कमी त्या निमित्तानं का होईना तो सत्कर्माकडे प्रवृत्त होईल आणि हळूहळू हळूहळू त्याच्या अंतःकरणातल्या कामनांचा निराश होऊन केवळ भगवत प्रीतीपूर्वकम, भगवंताविषयी प्रेम आहे, मला वाटतं त्याची सेवा यातनं होते म्हणून करतो, बस असं घडावं. भोग विलासांचं फळ इंद्रिय तृप्तीत नाही, जीवन निर्वाह करता त्यांचा हेतू आहे. जीवनाचं फल असेल तर त्या परमतत्वाच्या जिज्ञासेत. जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभी. आणि म्हणून तत्ववेत्ते लोक ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीला संपवून जे अद्वितीय असणारं ज्ञानतत्व आहे त्यालाच तत्व म्हणतात. आता त्याच परमतत्वाला कोणी सत्य, कोणी ब्रह्म, कोणी भगवान, कोणी परमात्मा असं म्हणतात. ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. श्रद्धाळू भक्त त्याचा अंतःकरणातून आस्वाद घेतात, अनुभव घेतात. ज्ञानी ज्ञानमार्गानं त्याची जाणीव करून घेतात. भगवंताच्या या कृपाप्राप्तीचा आणि या कृपेला अनुभवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पण जे बुद्धिमान आहेत ना, जे मुक्त संघ आहेत ना, ते अनुभव घेतात आणि ते साधन करतात ज्या साधनानं विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्टे आत्मनीश्वरे. अज्ञानाच्या बेड्यात तुटून पडाव्यात, सर्व संशयांची निवृत्ती व्हावी आणि ज्यामुळं कर्मविपाकाचं कर्माचं बंधन आहे ते कर्मबंधन निवृत्त व्हावं आणि परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर व्हावी, ते साधन महात्मे करतात. भगवंताची भक्ती हे त्यातलं सर्वोत्तम साधन आहे. भगवान कशीही निर्मिती करतात याचा विचार आपण पहिल्या श्लोकाच्या अंतात करून गेलो. प्रभू हे करण्याकरता स्वतःपासून प्रकट होतात. तिसऱ्या अध्यायामध्ये ती कथा सांगताना भगवंताच्या अवतारांचं वर्णन केलं आहे. थोडक्यात सांगितलं, निर्मिती आणि केलेल्या निर्मितीचा विस्तार. सर्ग म्हणजे निर्मिती आणि विसर्ग म्हणजे त्याचा केलेला विस्तार. परमात्मा वास्तविक त्या महार्णवामध्ये एकटाच आहे. एकटाच काय? कारण तो एकच आहे म्हणून, दुसरं काही नाही म्हणून. मार्कंडेयांना झालेलं दर्शन आठवा. आपल्याच स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये निमग्न झालेले भगवान आपल्याच पदांगुष्ठाचा आस्वाद घेत पदारविंदेन मुखारविंदम ठेवून आनंद घेत आहेत. सहज परमात्म्याला इच्छा निर्माण झाली, आपण एकाचा अनेक भाव. आणि मग एकाचा अनेक भाव असा संकल्प निर्माण झाल्याबरोबर त्याच्यापासून महत्त्व, दशेंद्रिय, पंचमहाभूत आणि एक मन अशा 16 कलांनी युक्त असणार पुरुष रूप प्रकट झालं. 16 कला युक्त भगवंताचं स्वरूप आहे. जो निराकार होता तो आकाराला आला.
तो व्यक्त झाला. अव्यक्त हे आकारले रूपाले गुणवंत. पण तो त्या विस्तीर्ण जलाशयामध्ये त्या पाण्यात क्षीरसागरात पोहडलेला आहे. नार म्हणजे पाणी, त्यामध्ये अयन म्हणजे वस्ती करून राहतोय, म्हणून त्याला नारायण असं म्हटलंय. नारायण हे भगवंताचं नाम नाही, ते लक्षणवाच्य स्वरूप आहे. लक्षण आहे त्याचं, पाण्यात वस्ती करून राहणारा. पाण्यात राहतो हो, तेज रूपानं, ऊर्जा रूपानं, चेतना रूपानं तो. योग निद्रेत भगवान आहेत. आपल्या स्वस्वरूपाच्या चिंतनात, त्या आनंदानुभवात मग्न आहेत. पण मनात निर्माण झालेली इच्छा असल्यामुळं त्यांच्या नाभी कमलातनं, नाभी सरोवरातून एक कमळ निर्माण झालं. त्यातनं प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव जन्माला आले. ते जे बालक जन्माला आलं ते चारही दिशांना पाहायला लागलं, म्हणून त्याला 4 मुख प्राप्त झाली. भगवंताचं ते विराट स्वरूप आहे. भगवंताचं ते विशुद्ध असणारं सत्वमय स्वरूप आहे. भगवंताच्या त्या अंग प्रत्यंगामध्ये 14ही भुवनांची कल्पना आहे. कारण भगवंताच्याच अंगामध्ये, या विराट स्वरूपामध्ये 14ही भुवन त्या ठिकाणी निर्मिली गेली, कल्पिली गेली, केली निर्माण 14ही. एकले न कंठेची मनोनी आहे, कंठेची मनोनी आहे, केली निर्माण 14ही भुवने, केली निर्माण 14ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभौतिके भिन्ने भिन्ने हो, हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. त्या विराट पुरुषाचं वर्णन पुरुष सूक्तानं केलंय. हरि ओम सहस्रशीर्षाः पुरुषाः सहस्राक्षाः सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्. एवढा व्यापक म्हणून प्रकट झाला तरी अजूनही 10 अंगुळ व्यापून शिल्लक राहिलेला आहे. हजारो हात, हजारो नेत्र, हजारो पाय, हजारो मुख त्याला आहे. त्यालाच नारायण असं म्हणतात. याच्यापासूनच अनेक अवतार निर्माण झाले. सर्वात पहिल्यांदा कौमार सर्गामध्ये भगवानच सनक सनंदन सनातन आणि सनत कुमारांच्या रूपानं प्रकट झाले. दुसऱ्या अवतारामध्ये रसातळाला गेलेली पृथ्वी आणि ज्या हयग्रीवानं वेद चोरून नेले होते त्या हयग्रीवापासून वेदांना मोकळं करण्याकरता भगवंतानं वराह रूप धारण केलं. ऋषी सर्गामध्ये देवर्षी नारदांच्या रूपानं भगवान अवताराला आलेत. जगाला सात्वत तंत्राचा, नारद पांचरात्राचा उपदेश केला. कर्मोपासनेतनंही कर्मबंधातनं कशी मुक्ती प्राप्त करता येते याचं वर्णन केलं. धर्माची पत्नी मूर्तीदेवी हिच्या पोटी नरनारायण रूपात भगवान अवताराला आले. 4था अवतार आहे. 5वा अवतार कपिल नारायणाचा, 6वा अवतार भगवान दत्तात्रेयांचा, 7वा यज्ञावतार, 8वा ऋषभदेवांच्या रूपानं मेरुपत्नी मेरुदेवीच्या पोटी जन्माला आले. नाभिराजाचे पुत्र म्हणून ऋषभदेवांचा 8वा अवतार आहे. पृथ्वीराजाच्या रूपानं 9वा अवतार,
मत्स्य रूपानं 10वा, कुर्म रूपानं 11वा, धन्वंतरीच्या रूपानं 12वा, मोहिनी नारायणाचा 13वा अवतार आहे. 14वा अवतार नरसिंह आहे, 15वा अवतार वामन आहे, 16वा परशुराम आहे जो उद्या आहे, 17वा अवतार आहे व्यास रूपानं, 18वा पूर्ण असणारा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामरायाचा अवतार आहे, 19वा आणि 20वा अवतार बलराम आणि श्रीकृष्णाचा आहे. कलियुगाच्या अंती भगवान कल्की रूपानं प्रकट होतील. त्याचप्रमाणे भगवंतानं हंस रूपानं, बुद्ध रूपानं वेगवेगळे अवतार धारण केले. 24 अवतार भगवंतानं धारण केलेत. या सर्व अवतार कथांचं, त्यांच्या लीलांचं वर्णन भागवतात केलं आहे. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं उत्तम श्लोकचरितं चकार भगवान ऋषी. भगवान वेदव्यासांनी या भागवताची रचना केली. हे शौनकादिक ऋषींना त्यांनी आपल्या पुत्राला शुकदेवांना हे भागवत शिकवलं. वेदाचं इतिहासाचं सार त्याच्यामध्ये आहे. शुकदेवांनी हेच कथा, हेच सार परीक्षितींना ऐकवलं. ज्यावेळेस महाराज परीक्षिती गंगा किनारी व्रत घेऊन व्रतस्थ होऊन बसले होते, भगवान श्रीकृष्ण परमधामाला निघून गेले होते. कलियुगातले लोक अंधारात चाचपडत होते, तेव्हा या सगळ्यांच्या जीवनातला अंधार घालवण्याकरता पुराण रूपी असणार हे भागवत पुराण सूर्य स्वरूपानं प्रकट झालं. जेव्हा शुकदेवजी हे पुराण सांगत होते तेव्हा तिथे बसून मी ते ऐकलं. त्यांच्या संमतीनं या ग्रंथाचं अध्ययन केलं आणि जसं जे अध्ययन झालंय, माझ्या बुद्धीनं जे स्वीकारलंय, ग्रहण केलंय, त्यानुसार आता मी आपल्याला सांगेन असं सांगून सूतजी तृतीय अध्यायाचा समारोप करतायत. व्यासांनी या भागवत ग्रंथाची का निर्मिती केली, त्याचबरोबर नारद चरित्राचा विचार, अनेक कथा, त्याचबरोबर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुरजी यांचा भगवत धामाला जाण्याचा प्रसंग, वेगवेगळ्या अध्यायातनं वेगवेगळ्या कथा या प्रथम स्कंधात आहेत. परीक्षितींचा राज्यकारभाराची कथा, त्यांना मिळालेला शाप, त्यांचं कन्या गंगा किनारी येणं आणि त्यांच्यावर कृपा करण्याकरता शुकदेवांचं येणं. भगवत प्रेरणेनं शुकदेवजी त्या ठिकाणी आलेत आणि महाराज परीक्षितींना कृतार्थ केलं. अशी प्रथम स्कंधाची कथा आहे. पुढे द्वितीय स्कंधात व्यासांनी शुकदेवांनी केलेलं नमन आहे. तिथून पुढे कथेचा आरंभ आहे. या आजच्या दिवसाच्या कथेमध्ये तृतीय स्कंधाच्या 22व्या अध्यायात वराह नारायणाच्या प्राकट्याची कथा आहे. तिथपर्यंतचा भाग सप्ताह पद्धतीनं पाहिला जातो. आपण आशय पाहतो. प्रथम स्कंधातल्या 3ऱ्या अध्यायापाशी आज आपण थांबूयात. राहिलेलं चिंतन उद्या. कृष्ण गोविंद नमः. हरे नमः. हरे नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
कृष्ण भगवान की जय। श्री भागवत भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। गंगा माता की जय। जय। कुंडली कमरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय। माऊल ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की, गोदावरी माता की जय। जगद्गुरु पते हर हर महादेव। ऐका, आज आपल्या कथेचा दुसरा दिवस मोठ्या आनंदाने संपन्न होतोय. आता लगेच सर्वांनी आरती करता उभं राहायचं आहे. आणि आज ज्या आरतीचे यजमान आहेत त्यांची नावं मी वाचतो, त्यांनी लक्ष द्या आणि पुढे या. श्री पुंडलिक सांडखोरे, श्री अर्जुन सांडखोरे, श्री खंडू सांडखोरे, श्री बाळासाहेब सांडखोरे, श्री अशोक माळोदे, श्री सुहास भंडारे आणि श्री सीताराम कदम. या सर्व जोडप्यांनी पतिपत्नी असतील तर फार चांगलं. पुढे या सर्वांनी आरती आणि खाली स्टेजपासून आरती ओवाळायची ग्रंथाला. आरतीनंतर लगेच हरिपाठ होईल. हरिपाठानंतर संत भोजन होईल आणि नंतर रात्री 9 ते 11 कीर्तन. आरती लावा सर्वांनी. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि चरिता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. तरुचे मधुर फळ स्वादुर से जे स्वज्वळ. आत्मा राम मुनी सकळ सेवून झाले जन सुफळ. महापर्वणी आली अवनी गहरणी भव जलधरणी दीपदिवा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणी मुकुटमणी. परम प्रेम रामत जननी. ओ सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अमते मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरि हंस चित्त. सुख मळे संत द्विज कुळे सेवुनी भ्रमरे बाण हरपले रसगीता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वनवेणा कोणा.
भगवन्ता कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकसंस्थितेन प्रदीप्तवासां सहसाञ्जतेन नीराजनन्ते जगदीश कुर्यात् जलेन शीतलीकरणं पुष्पैः देवताभिवन्दनमस्ताभ्याम् आत्मवन्दनम् सर्वांनी जागेवर बसा. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्धे पन्नागजातिकरवीरसारपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः स्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत भगवान भगवान की श्री सुखदेव देव भगवान की जय. माता मैया की जय. अपने अपने माता पिता की देव की सब संतन की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. सर्वांनी प्रसाद घ्या. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.